श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्यावर अन्याय झाला असेल, लोकांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता सगळं संपलं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज स्वामी समर्थ तुम्हाला एक असा मार्ग दाखवणार आहेत जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. कधी आयुष्यात अशी वेळ येत असते जेव्हा आपण बरोबर असतो, पण तरीही लोक आपल्याला चुकीचंच ठरवत असतात. कारण आपण सत्यावर असतो, पण तरीही आपल्यावर अन्याय होत असतो. आणि त्यावेळी मनात एकच प्रश्न येतो, देवा, माझ्यासोबतच असं का घडतं? पण इथेच स्वामी समर्थांचा एक मोठा संदेश दडलेला आहे. सहनशीलता हीच खरी ताकद आहे. स्वामी सांगतात, तुझ्यावर अन्याय झाला असेल तर लगेच रागाने प्रतिक्रिया देऊ नकोस. कारण रागात घेतलेले निर्णय आयुष्य बिघडवत असतात. शांत राहा, निरीक्षण कर आणि योग्य वेळ येण्याची वाट बघ. पण याचा अर्थ असा नाही की अन्याय सहन करत बसायचा आहे. स्वामी समर्थ म्हणत असतात, सत्यासाठी उभं राहायचं, पण संयमाने. जर कोणी तुझ्यावर खोटे आरोप करत असेल तर तुझं सत्य एक दिवस नक्की समोर येणार आहे. कारण कर्माचा हिशोब कुणीही टाळू शकणार नाही. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळ आल्यावर न्याय हा मिळणारच असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त एक वाक्य नाही, हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद असणार आहे. जेव्हा सगळे तुझ्या विरोधात असतात, तेव्हा स्वामी तुझ्यासोबत असतात. म्हणूनच घाबरू नकोस, खचून जाऊ नकोस. आणि सर्वात मोठा उपाय म्हणजे काय, तर क्षमा करणे. पण विसरायचं नाही. क्षमेमुळे तुमचं मन हलकं होणार आहे, पण त्यातून शिकून पुढे मोठे मजबूत व्हायचं आहे. एक दिवस येईल जेव्हा ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे तेच लोक तुझ्यासमोर डोळे खाली करतील. आणि त्या दिवशी तुला कळेल, स्वामीवर ठेवलेला विश्वास कधीच चुकीचा नसतो. जर तुलाही असं वाटत असेल की तुझ्यावर अन्याय झाला आहे, तर आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत. फक्त श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. कारण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो. आपल्यावर अन्याय झाला आहे, मनाला खूप वेदना होत आहेत, राग, दुःख, असहायता वाटत आहे, तर हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण अशा वेळी कसा प्रतिसाद द्यायचा हेच आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतं. स्वामी समर्थ महाराजांचे विचार आपल्याला याच कठीण प्रसंगात योग्य मार्ग दाखवत असतात. त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ आध्यात्मिक नाही, तर व्यवहारातही उपयोगी पडणारे आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, ज्याच्याकडे सहन करण्याची ताकद आहे तोच खरा बलवान आहे. अन्याय झाल्यावर लगेच प्रतिक्रिया रागाने देणं सोपं असतं, पण त्यातून परिस्थिती अधिक बिघडणार असते. स्वामींच्या मते शांत राहून परिस्थिती समजून घेणं हेच खरं शहाणपण असणार आहे. उदाहरणार्थ, कोणी आपल्यावर खोटा आरोप केला असेल तर लगेच भांडण न करता योग्य वेळ येईपर्यंत शांत राहायचं आहे. हीच खरी परीक्षा असणार आहे. त्यानंतर स्वामी समर्थ म्हणायचे, बाळा, कर्माची फळे नक्की मिळतात, आज नाही तर उद्या. जर तुझ्यावर अन्याय झाला असेल तर लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा निसर्ग ठेवतो. आपण योग्य मार्गावर राहिलो तर आपल्याला न्याय मिळणारच असतो. म्हणून सूड घेण्याचा विचार करायचा नाही. आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आहे. सत्यावर ठाम राहायचं आहे. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेव. अन्यायाच्या वेळी मन खचतं, आत्मविश्वास कमी होतो,
पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा तू एकटा नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. ही भावना मनात ठेवली तर आपल्याला आतून बळ मिळत असतं. काय करावं? रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे, ध्यान करायचं आहे, स्वतःशी सकारात्मक बोलायचं आहे, रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. राग हा सर्वात मोठा शत्रू आहे. अन्याय झाल्यावर राग येणं हे स्वाभाविक आहे, पण तो व्यक्त करताना विचार करायचा आहे. स्वामी म्हणतात, रागात घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे असतात. त्यावर उपाय काय करायचा आहे तर शांतपणे विचार करायचा आहे. निर्णय घाईत घ्यायचा नाही. शक्य असेल तर थोडा वेळ एकटं बसायचं आहे. त्यानंतर सत्य आणि धैर्य हे सोडायचं नाही. अन्याय सहन करताना कधी आपल्याला वाटत असतं की सत्य बोलून काय फायदा, पण स्वामी समर्थ सांगतात, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण शेवटी विजय त्याचाच होत असतो. म्हणून सत्य बोलायला घाबरायचं नाही. योग्य गोष्टीसाठी उभं राहायचं आहे. चुकीला कधीही साथ द्यायची नाही. क्षमाशीलता ठेवायला शिकायचं आहे. हे ऐकायला कठीण वाटेल, पण स्वामी समर्थांनी क्षमा करण्याचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. जो माफ करतो तोच खरा मोठा असतो. क्षमा केल्यामुळे मन हलकं होतं, राग कमी होत असतो, आपली ऊर्जा ही वाचत असते. पण याचा अर्थ असा नाही की अन्याय सहन करत राहायचं, तर मनातून द्वेष काढून टाकायचा. योग्य कृती करायला घाबरायचं अजिबात नाही. स्वामी समर्थ हे फक्त सहन करायला सांगत नाहीत, तर ते योग्य कृती करण्याचाही सल्ला देत असतात. जर अन्याय गंभीर असेल तर योग्य व्यक्तीशी बोलायचं आहे. कायदेशीर मदत घ्यायची आहे. आपल्या हक्कासाठी उभं राहायचं आहे. शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही, तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं हेच शहाणपण आहे. प्रत्येक संकट हे शिकवत असतं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा प्रत्येक दुःख काहीतरी शिकवून जातं. विचार कर, या प्रसंगातून मी काय शिकलो आहे, पुढे मी कसा मजबूत होऊ शकणार आहे. अशा विचारामुळे आपण अधिक प्रगल्भ होणार आहोत. स्वतःची किंमत ओळखायला शिक. अन्यायामुळे अनेकदा आपल्याला स्वतःबद्दल शंका येत असते, पण स्वामी समर्थ सांगतात, तुझ्यातच परमेश्वर आहे. स्वतःला कमी समजू नकोस. म्हणून स्वतःवर प्रेम कर. आपल्या गुणांची जाणीव ठेव. इतरांच्या चुकीमुळे स्वतःला दोष देऊ नकोस. धैर्य ठेव. वेळ ही बदलत असते. जी परिस्थिती आज कठीण वाटते ती कायमची नसते. स्वामी समर्थांचा एक महत्त्वाचा संदेश आहे. स्वामी म्हणतात, काळ सर्व काही बदलत असतो, म्हणून संयम ठेवायचा आहे. आशा सोडायची नाही. सकारात्मक राहायचं आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमचं सत्य एक दिवस नक्की समोर येणार आहे. स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमी लक्षात ठेव. आपल्याला अन्यायाला तोंड देताना रागाने नाही, तर धैर्य, संयम आणि श्रद्धेने लढावं लागणार आहे. कारण शेवटी विजय हा नेहमी सत्याचाच होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.